गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरुले, कोकणातला प्रमोद यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण जाणार आहोत गणपती आणायला. तर चला आता जाताना बघूया कसं म्हणजे कसा नजारा दिसतो किंवा कसं वाटेमध्ये काय काय ते सगळं दाखवत जातो आहे. आणि तिथे गणपती आणताना तिथे आपण जाणार आहोत त्या ठिकाणी किती गणपती वगैरे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला. हे बघा, इकडे पूर आला होता आणि पूर आला त्यावेळी इथून पाणी जात होतं, इथून वरून, आणि इकडून पूर्ण असं पाणी जात होतं. इकडे बघितलं असेल तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये, इकडून पाणी जात होतं. आणि हे गावकर आहेत आपले. काय आणलात रे? हां, फुलारा. काय कोणती फुलं आहेत ही? तिरडा आणि काय सोंतळ. हे गावकर आहेत आपले. तर इकडे पाणी आपण पुराचं बघत होतं. हे बघा, इकडे ही मंडळी आता गणपती आणायला म्हणजे चाललेले आहेत आमच्याबरोबर. यांचे सुद्धा गणपती आहेत, आता एकत्रच आणणार आहोत. तर हे बघा, इकडून पाणी जात होतं, ह्या शेतीतून पूर्ण पाणी जात होतं. काय रे, जांब काढतो? झोप आली की काय? मकार बनवून रे रात्री दोन वाजता. इकडचा नजारा बघा कसा हिरवा आणि अप्रतिम दिसत आहे. कसं वाटतंय? जबरदस्त, एक नंबर. तर हा रस्ता बघा, इकडे किती झाडी वाढले. पावसाचे दिवस आहेत. पाऊस तसा आज सकाळपासून कमीच आहे, त्याच्यामुळे या मागच्या इतक्या वर्षामध्ये आम्हाला पहिल्यांदा लेट झालं आहे. कारण गाड्याच सगळ्यांच्या रात्रीपर्यंत आल्या. 20-20, 25-25 तास लोकांनी प्रवास करून आलेत. त्याच्यामुळे आज गणेश पूजन आहे, त्याच्यामुळे आज सकाळीच चालू आम्ही सगळे गणपती आणायला. जुना पूल आहे, त्याला पण बरीच वर्ष झाले. इकडे मोठी 4 चाकी गाडी जात नाही जास्त, कारण इकडे व्हाळ आहे. या व्हाळाला खूप पाणी, इकडपर्यंत पाणी असतं. आता थोडा पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे पाणी कमी आहे. मित्रांनो, तो पाठ घेताना तिथली हे चिंबवणे प्राथमिक शाळा आहे, 7वीपर्यंत शाळा आहे. प्रणवच्या आमचा प्रणव आहे, हा इथे येतो या शाळेमध्ये. प्रणव, कशी आहे शाळा तुझी? असं मित्रांनो, खूपच खराब झालं आहे. रस्त्याची अवस्था बघा कशी आहे ती, एकदमच खराब आहे. मित्रांनो, हा बघा, हा आता एक गणपती येतोय आपल्यासमोर, रवींद्र कातकर यांचा. बघू शकता तुम्ही, हा प्रतीक आहे. गणपती बाप्पा. हे एक पिंपळाचं झाड आहे मित्रांनो, खूप मोठं आहे, खूप वर्षापासूनचं झाड आहे. साधारण एक 100-1 वर्षापूर्वीचं झाड आहे, बघू शकता इथे. आणि हा जो इकडे रस्ता जातोय तो आमच्या देवळाकडे आहे. चंडिका मातेचं देऊळ आहे इकडे वरती, दरवर्षी जत्रा असते. हा मंदिराकडे रस्ता जातो, म्हणजे थोडा गाड्या पण जातात, पण अजून पक्का रस्ता बनवला नाही. आणि आता आपण चाललो आहे हा रस्ता गणपती शाळेत जातोय. आणि बघू शकता आम्ही खूप दमलो मित्रांनो, खूप घाम पण आलाय बघा.
किती घाम आला, एवढं चढून आलं. प्रणव हा कुरकुरे खात आहे बघा. हे असे प्लॅस्टिक खाऊन इकडे फेकलेलं आहे. ह्याला पर्यावरणाची जबाबदारी नाही. अशी माणसं समाजाला विघातक असतात, त्यांना बाहेर काढून टाका. आणि प्रणवाची जी चाल आहे ती बघू शकता तुम्ही पाठवून. प्रणव घासतोय खालून. इथून जरा बघा, जर दिसलं तर इथून देऊळ दिसतं, पण आता झाडी वाढलेली आहे खूप, त्याच्यामुळे इथून काही दिसणार नाही एवढं आपल्याला. त्यामुळे इथून नाही दिसणार, शक्य नाही ते. मांडव आजू आता लवकर गेलो काय मारला होतो मांडव माहिती आलं म्हणतो. मित्रांनो, हे जे समोर घर दिसतंय इथून आपल्याला आपले गणपती घेऊन जायचे. महेश पांचाळ यांची गणपती शाळा आहे इथे. बऱ्याच वर्षापासून आम्ही इथे इथून गणपती घेऊन जातो. चला. हा इथं पिशवीत आहे, अजून पिशवीत आहे. बसायला तेवढं पाच त्याच्यावर नाही बसणार. नागडी वाटतं फोटो काढून मान देतो. मोबाईल पण आला त्याच्यात तुझा फोटो पाठवला ना. मोठ्या आधारित नेटवर्क पण कसं पाहिजे तू बसता म्हणून ते डुकर बसेल. कुठून जायचं गाठीन नाही जायचं. बाय बाय. काढू नको.
काय पाठवू नको आम्हाला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा